जय शंकर. सगळ्या आलेल्या भक्तांना दुर्गाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आज आपण सय्यद सुद पुराणिक यांच्या घरामध्ये म्हणजे हडपसरला इथे दुर्गाष्टमीच्या कार्यक्रमानिमित्त सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. दर दुर्गाष्टमीला इथे महाराजांचा अभिषेक, पूजा, आरती, भजन अशा सगळ्या प्रकारचा भरघोस कार्यक्रम चालू असतो. त्यापैकीच आज दुर्गाष्टमी, आजच्या दुर्गाष्टमीचं विशेष म्हणजे पप्पाजींना व्यंकटेश स्तोत्र हे 108 वेळा लिहायला सांगितलेलं होतं आणि आज त्याचं हवन करण्याचा आजचा दिवस आहे. त्याच्यासाठी आज दुर्गाष्टमी निमित्तानं विष्णू यागाचं नियोजन केलेलं आहे. नेहमीप्रमाणे महाराजांचा पहिल्यांदा अभिषेक पूर्ण झालेला आहे. रुद्राभिषेक असतो, महापूजा, षोडशोपचार पूजा संपूर्ण झाली. त्याच्यानंतर आता बाहेर जे तुम्ही पाहत आहात तिथे आपल्याला बालाजीचं त्यांनी पूजन केलेलं आहे आणि हवनाची सगळी तयारी झालेली आहे. असंच दर दुर्गाष्टमीला महाराजांचा अभिषेक, पूजा हे संपूर्ण इथे उपचार चालू असतात. सतत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथे पप्पाजी सगळ्या भक्तांच्याकडनं करून घेत असतात. ओम नमो भगवते सद्गुरु शंकर महाराजाय महाविभूतिनाय भक्तजनमनकामना कल्पनाय दुष्टजनमनोरथनाय श्री स्वामी समर्थ प्रिया वल्लभाय प्राणप्रियाय स्वाहा. अतर्क्य लीला अगाध महिमा अमर्याद करणी सदैव आम्ही नतमस्तक हो पूजा चरणी. इष्ट देवता शंकर रूपे ये दिसुनी सौभाग्यवती संतो मम मनोरथा परिभर पाणी सोडा त्या नारळावरती. श्रीफलार्घ्यं समर्पयामि. श्री वेंकटेशार्पणमस्तु. प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. वेंकटेशाय नमो नमः. आरार्धिक्यानिं सकल कर्पूरादि मंगल आरार्धिक्यं समर्पयेत. कापूर देवाला इतको हविः प्रजाननं मे असुदशवीरको सर्वगणको सुतये आत्मसनि प्रजा सनि पशु सनि लोक सन्य भय सनिः अग्निः प्रजां बहुलं मे करोत्वन्नं भयोरेतो असमासु दत्तो कर्पूरगभ्रं करुणावतारं संसारसारं सुदेवहारं सदा वसन्तं हृदयान्वितं भवं भवानि सहितं नमामि. गोविन्दा गोविन्दा मंगलहरणा गोविन्दा भक्तवत्सला गोविन्दा 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 गोविन्दा. जनलोकपते श्री भव वेंकटशैलपते. विना वेंकटेशो ननादो ननादो सदा वेंकटेश स्मरामि स्मरामि. वेंकटेशाय नमः. स्मरणेन सकलं मम मनोकामनायां सिद्धिकरो. वेंकटरमणा गोविन्द. अनेन पूजन वेंकटेशार्पणमस्तु. गोविंदा
आरती उभारितो शंकर गुरु महाराज आरती उभारितो शंकर गुरु महाराज व्याकुळ झालो भक्त आम्ही त्या दर्शनाच्या गुरुराज व्याकुळ झालो भक्त आम्ही त्या दर्शनाच्या गुरुराज आरती उभारितो शंकर गुरु महाराज आरती उभारितो शंकर गुरु महाराज गोसाच्या मनानी नटले तव मोती गोसाच्या मनानी नटले तव मोती विलसते ते जानुपम मुख कमलावती विलसते ते जानुपम मुख कमलावती शशी सूर्याचे ते जनोषणी तुम्ही राजाधिराज आरती उभारितो शंकर गुरु महाराज आरती उभारितो शंकर गुरु महाराज व्याकुळ झालो भक्त आम्ही त्या दर्शन द्या गुरुराज व्याकुळ झालो भक्त आम्ही त्या दर्शन द्या गुरुराज आरती उभारितो न देहधारी ईश्वर तुम्ही त्रिभुवनाचे ग्रामी साक्षात दत्तप्रभू त्रैलोक्याचे स्वामी साक्षात दत्तप्रभू त्रैलोक्याचे स्वामी उद्धारक तुम्ही चराचराचे जगद्गुरु योगिराज उद्धारक तुम्ही चराचराचे उद्धारक आरती उभारितो शंकर गुरु महाराज आरती उभारितो शंकर गुरु महाराज व्याकुळ झालो भक्त आम्ही त्या दर्शन द्या गुरुराज व्याकुळ झालो भक्त आम्ही दर्शन द्या गुरुराज आरती उभारितो शंकर गुरु महाराज मन प्रसन्न होते घेता तव दर्शन मन प्रसन्न होते घेता तव दर्शन विविध ताप शमती चरणा करिता नमन विविध ताप शमती चरणा करिता नमन माय बाप तुम्ही भक्त जनांचे सर्व साक्षी यतिराज माय बाप तुम्ही भक्त जनांचे सर्व साक्षी यतिराज आरती उभारितो शंकर गुरु महाराज आरती उभारितो शंकर गुरु महाराज व्याकुळ झालो भक्त आम्ही त्या दर्शन द्या गुरुराज व्याकुळ झालो भक्त आम्ही त्या दर्शन द्या गुरुराज आरती उभारितो शंकर गुरु महाराज तुम्ही सिद्धराज गुरु सकल सिद्धीचे स्वामी तुम्ही सिद्धराज गुरु सकल सिद्धीचे स्वामी प्रतिपालक विश्वाचे तुम्ही स्वतोगामी प्रतिपालक विश्वाचे तुम्ही स्वतोगामी शरणागत दासाला द्यावा ठाव पायी महाराज शरणागत दासाला द्यावा ठाव पायी महाराज आरती उभारितो शंकर गुरु महाराज आरती उभारितो शंकर गुरु महाराज व्याकुळ झालो भक्त आम्ही त्या दर्शन द्या गुरुराज व्याकुळ झालो भक्त आम्ही त्या दर्शन द्या गुरुराज आरती उभारितो शंकर गुरु महाराज आरती शंकर श्री गुरुजी करोया ज्ञान सागराची आरती शंकर श्री गुरुजी करोया ज्ञान सागराची उजळल्या पंचप्राण ज्योती आरती उभारती विदवली खाली कधीच हृदय खाली गुरुमूर्ती श्री गुरुदैवत श्रेष्ठ जनी जणू का विकास जनी सकळी कैकामध्ये नामुखी करूया ज्ञान सागराची आरती करूया ज्ञान सागराची रम्य मनोहर से ज्ञान दृढ सगले नयनी से
तसंच महाराजांच्या स्वरूपामधला त्यांनी आम्हाला गिरनारला दिलेला एक आमचा स्वतःचा अनुभव म्हणजे एखाद्या व्यक्तीची ओरा ही किती प्रखर असती तर आम्हाला जी काही महाराजांनी म्हणजे त्याचा आमच्याकडे फोटो काढलेला आहे. अनेक भक्तांच्या सोबत सतत गिरनार वाऱ्या चालू असतात. त्याच्याच जोडीला महाराजां म्हणजे पप्पाजी आम्हाला घेऊन सगळ्यांना गिरनारला गेलेले होते. त्या वेळेमध्ये आमच्या राहूचे बाळूमामांचे अतिशय प्रिय भक्त बाळूमामांचे कुल त्यांच्या कुटुंबावरती बाळूमामांची कृपा असणारे असे आमच्या सोबत असताना त्यांच्या सोबत त्यांच्या सानिध्यामध्ये गिरनारमध्ये आम्ही एका ठिकाणी सगळ्यांनी मिळून ग्रुप फोटो घेतला. त्या फोटोमध्ये पप्पाजींचा ओरा म्हणजे महाराजांवरची असलेली त्यांची कृपा, महाराजांनी त्यांच्यावरती असलेला त्यांचा संपूर्ण सहवास हा आम्हाला त्या एका चित्रातनं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो फोटो सगळ्यांना पाहता येण्यासारखा आहे. तो माझ्या स्वतःच्या मोबाईलमध्ये आहे. म्हणजे फोटो काढत असताना एक वेगवेगळ्या अँगलमधनं वेगवेगळे फोटो घेतले गेले, परंतु एकाच फोटोमध्ये असं जाणवलेलं आहे की ते पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे तो ओहरा झालेला आहे. म्हणजेच महाराजांच्या त्यांच्या समवेत ते आमच्या सोबत सगळ्यांच्याकडनं त्यांनी आमची परिक्रमा करून घेतली. असे असंख्य अनुभव असंख्य भक्तांचे नेहमीच सगळ्या गोष्टी चालू असतात. अनेक घडामोडी घडत असतात. दर दुर्गाष्टमीला सगळेजण मिळून सगळा हा उत्सव करत असतात. त्याच्यामध्ये प्राधान्याने पप्पाजी सगळ्यांच्याकडनं सगळ्यांचं कल्याण व्हावं ह्याच्यासाठी दत्तयाग विष्णुयाग असं सतत धार्मिक उपक्रम चालू असतात. त्याच्याच बरोबर महाराजांचा प्रकट दिन
आणि दरवर्षी भक्तांचा मेळावा म्हणजे शंकर महाराज भक्तांचा, की जो आत्ताच 30 एप्रिलला नुकताच होऊन गेलेला आहे, असे अनेक त्यांचे उपक्रम चालू असतात आणि असंख्य लोकांचे असंख्य अनुभव आहेत. जय शंकर. जय शंकर. जय शंकर. आपण आज पप्पाजींच्या घरी आलेलो आहोत. तुम्हाला एक अनुभव सांगायचा असेल, जरा त्याच्याबद्दल सांगा. जय शंकर. आपला हा मठ सातवाडीमध्ये श्रमिक कॉलनीमध्ये आहे आणि सद्गुरू श्री पप्पाजी पुराणिक यांच्याविषयी सांगण्याचे एवढे सामर्थ्य नाही आणि तेवढे शब्द नाही, तरी पण मी थोडासा प्रयत्न करते की सद्गुरू काय असाल. आपले सद्गुरू जे असतात ना, पप्पा सांगतात की जन्मोजन्मीचे सद्गुरू आपले ठरलेले असतात आणि ते आपला शोध घेत आपल्यासाठी ते आपला शोध घेतात आणि आपल्याला बरोबर वेळ आली की आपले सद्गुरू आपल्याला भेटतात. याचा अनुभव मला आलेला आहे. पप्पाजीबद्दल सांगायचं तर ते अगदी 80 वर्षाचा म्हातारा माणूस किंवा एखादी 80 वर्षाची बाईसुद्धा असेल तर तिच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे अगदी मायाळू मूर्ती. आपण आता सद्गुरू पाहतो सगळीकडे, त्यांची मागे किती गार्ड असतात किंवा काय असतात, अगदी साधे सुधे आणि अगदी साधी रचना. असे तुम्हाला वाटणार नाही की त्यांच्यामध्ये काही नाही. एकदा सुद्धा ते कुणाला रागूनही बोलत नाही आणि शिष्याची पात्रता जेवढी असेल तेवढं त्यांना देण्याचा ते प्रयत्न करतात. कधी आपलं चुकलं तर ते आपल्याला रागवतात आणि म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला ते घडवतात. याचं एक उदाहरण मी 2015ला जनार्दन काका उटीकर यांनी मला नंबर दिला होता. मी काहीशा अडचणीत होते आणि त्यावेळेस मला नंबर दिल्यानंतर एक छोट्या शब्दात हा अनुभव मी तुम्हाला सांगते. आणि तो नंबर दिल्यानंतर मी तो नंबर डायल केला आणि त्यावेळेस पप्पाजी पुराणिक मुरुडला आलेले होते आणि मी लातूरची आहे. तर मी त्यांना सांगितलं की काका, तुमचा नंबर मला भेटलेला आहे आणि मी भेटायला यायचे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ये बेटा, पण काही अडचण आल्यामुळे मला जाता आलं नाही. आणि मी त्यांना परत फोन केला की पप्पाजी आणि मला अडचण आलेली आहे अशी. तर त्यांनी सांगितलं की बेटा, आपली भेट ठरलेली आहे आणि तू देवाच्या पायथ्याशी येशील तेव्हा आपली भेट होईल. ह्या शब्दाचा अर्थ मला 2018ला माझ्या मिस्टरांची जेजुरीला बदली झाली गुजरातहून, आणि तो अर्थ म्हणजे सद्गुरूला आपलं किती भविष्य माहीत असतं हे मला आलं. आणि त्यानंतर 2020ला मी पप्पांची जेव्हा भेट घेतली आणि मी समोर आले, त्यावेळेस एका सेकंदात त्यांनी लांबून मला ओळखलं. ये बेटा, आपली भेट ही आताची ठरलेली आहे. आणि त्यांनी मला लगे अभ्यास करायला सांगितला. तर अभ्यास काय, तुम्ही म्हणता हे का अभ्यास काय सांगितलं, तर त्यांनी मला एक आसन दिलं आणि त्याच्यावर तू बस, ध्यान कर म्हणून सांगितलं. आणि मी तो केला. बाहेर गेले आणि त्यांनी सांगितलं माझ्या मैत्रिणीला की 2002मध्ये यांना दीक्षा झालेली आहे पण ह्या अभ्यास करत नाहीत. म्हणजे मला ज्या सद्गुरूंनी आमच्या सासरी जे गुरु आहेत त्यांनी दीक्षा दिलेली सुद्धा पप्पांना माहीत होती. आणि त्यानंतर त्या क्षणापासून 2020 पासून पप्पांना मी माझे वडील, भाऊ, बंधू म्हणजे एक मी असं म्हणत नाही की मी एवढी मोठी आहे, पण मी असा प्रयत्न करते की क्षणोक्षणी मी त्यांची आठवण करते. आणि असं वाटतं की आपल्याला गुरुसाठी आपण काय केलं पाहिजे. खरंच मी सांगते सगळ्यांना की गुरुसाठी तुम्ही मोठी देणगी देऊ नका किंवा काही देऊ नका. तुम्ही त्यांना पूर्ण समर्पण करा आणि आपला भाव त्यांच्या चरणावर ठेवा. तर आपला भाव जेव्हा शुद्ध असतो तेव्हा सद्गुरू आपल्याला प्रगती केल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचं उदाहरण मी आहे. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे कुंडलिनी जागृतीचे जे चक्र असतात त्याची मला काहीही माहिती नव्हती. पण पप्पाच्या सानिध्यात आल्यापासून माझे ते चक्र, पप्पाच्या सानिध्यात असल्यापासून सगळे चक्र माझे, म्हणजे सगळे म्हणता येत नाही, बाकी सगळं पप्पांना माहिती. पण आज जी ही मी प्रगती आहे ती पप्पांमुळे आहे. आणि क्षणोक्षणी म्हणजे असा इतका अनुभव आहे की समजा आपल्या मनात एक विचार आलाय तर तो सुद्धा त्यांना कळतो. आपण घरी बसून नुसतंच सहज आपण म्हणले अरे पप्पा काय करत असतील, आपण दिवसभर लक्ष दिलं नाही, दुसऱ्या सेकंदात त्यांचा मेसेज येतो की बेटा आज काय कुठे होतीस तू. म्हणजे हा अनुभव मी तुम्हाला साधा सुद्धा सांगते की म्हणजे आपण एकरूप जेव्हा गुरुच्या चरणावर हो तेव्हा त्यांना आपल्या इत्थंभूत खबरा असतात. म्हणून आपण नेहमी गुरुच्या चरणाशी लीन असावं. आणि मी गुरूंची महती एक 4 शब्दात म्हणू इच्छिते.
जरी असशी निर्गुण निराकार तव छाया, मी नित्य पाहते नामी तुझ गुरुराया. उपकार किती मी स्वामी मानू तुमचे, अंगणी दाविले कौतुक तव लीलेचे. पर्णांची सळसळ आतुरली गुण गाया, मी नित्य पाहते नामी तुझ गुरुराया. एवढे बोलून मी माझे शब्द संपवते आणि माझे आयुष्य पण आणि माझ्या जीवनातले प्रत्येक क्षण पप्पाजीच्या चरणी अर्पण करते. जय शंकर. ताई, एक मी काय ऑब्झर्व केलं माहिती आहे, जेव्हा इकडे पहिल्यांदा आलो ना, हे इतके साधे आहेत की पहिल्यांदा मला प्रश्न पडला याच्यातले पप्पाजी कोण. बरोबर. असा प्रॉब्लेम असतो की जिकडे पण आपण गेलो कुठल्याही साधू संतांच्या ठिकाणी, तर एकदम रुद्राक्षाची माळ, भस्म, आणखीन असे छान भगवे वस्त्र. पप्पाजी मी कधीही बघितलं तर नॉर्मल कपड्यांमध्ये असतात, पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट. आणि दुसरं की त्यांना पप्पाजी, मला लास्ट टाइमला आलो तेव्हा मला समजलं पप्पाजी काय म्हणतात, सगळेच त्यांची पोरं. स्त्रिया एकदम आपल्या वडिलांना भेटतात, तेवढ्या आतुरतेने त्यांना भेटावं असं वाटतं पप्पाजींना, आणि पप्पाजी तेवढ्याच त्या प्रेमाने त्यांच्याशी बोलतात. म्हणूनच म्हणलं की ते सद्गुरू नाही आपली माऊली बनतात. म्हणून हे असे साधे सुधे सद्गुरू भेटायला पण भाग्य लागतं. आणि आपल्याला स्वामींची कृपा, शंकर महाराजांची कृपा, म्हणून आपण आज इथपर्यंत, आणि पप्पांची कृपा आपल्यावर आहे म्हणून आज आपण इथपर्यंत आलोय. जय शंकर. जय शंकर. जय शंकर. मी श्रीपाद पुराणिक, पप्पाजी पुराणिक यांचा मुलगा. गेल्या अनेक वर्षापासून आपण दुर्गाष्टमी येथे सुरू केलेली आहे, हडपसर सातवाडी येथे. सातवाडीमध्ये येण्यासाठी गुगल मॅपवरती शंकर महाराज कृपा निवास आहे, तो गुगलवरती मॅपवरती सर्च केला तर शंकर महाराज कृपा निवास तुम्हाला मिळेल. त्या गुगल मॅपवरून आपण या ठिकाणी येऊ शकतो. दादा, दुसरं की इकडे लोखंडी पूल पण असं रेफर करतात. लोखंडी पूल रोड आहे, हा जो रोड आहे तो लोखंडी पूल रोड आहे. लोखंडी पूल रोडवरून तुम्ही आलात तर बाप्पा मोरया चौकामध्ये आल्यानंतर 3 नंबरचं घर, शंकर महाराज कृपा निवास. दादा, इकडे त्यांना जर बाप्पाजींचं सान्निध्य लाभण्यासाठी जर तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स अरेंज करतात, मी कित्येकदा व्हॉट्सअपवरती फोटोज बघितले की वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, आता चारधाम यात्रेला पप्पाजी पण होते. बरोबर. मग असं जर कोणाला जर पप्पाजींचं जर सान्निध्य लाभायचं असेल तर असे कुठले तुम्ही कंटॅक्ट केले जातात? गिरनारची वारी पण एक असते, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. आपण मागील 3 वर्षापासून शंकर महाराजांच्या आदेशाने व पप्पाजींच्या मार्गदर्शनानुसार ओम जयशंकर टूर्स अँड ट्रॅव्हल्स काढलेलं आहे. त्यामध्ये आपण भारतभर संपूर्ण दत्त ठिकाणं, धार्मिक ठिकाणं आपण त्याच्यामध्ये कव्हर करतो. पप्पांबरोबर ट्रिपला यायचं असेल तर असं म्हणजे फिक्स नसतं की कोणत्या ट्रिपमध्ये पप्पा असतील, कोणत्यामध्ये नसतील, पण पप्पा आपल्याबरोबर कायम असतात. असं म्हणजे हे नाही की पप्पा बरोबर पाहिजेत, पप्पांच्या आदेशानुसारच सर्व ट्रिप होत असतात. पप्पांचं मार्गदर्शन सर्व ट्रिपमध्ये मिळत असतं. मला एक सांगा, आता जर कित्येक जणांना या प्रश्न असा, मला ॲक्च्युअल प्रश्न आलेला की पप्पांजींबरोबर गिरनार वारी करायची आहे, तर मग कसं असतं, कधी किती महिन्यातून असं केलं जातं? ऍक्च्युली आपण पप्पा जे करतात ते श्रावण महिन्यामध्ये आणि 31 डिसेंबरला 1 जानेवारीला पप्पा गिरनारला असतात. या 2 वाऱ्या फिक्स असतात की पप्पा असतातच. बाकीच्या ह्याच्यामध्ये पप्पा असतात नसतात असं दोन्ही चालू असतं. काही याच्यात असतात, काही याच्यात नसतात. आणि एक सांगा की इकडे जर पप्पाजींना जर भेटायचं असेल, समजा की खूप जण असे परगावाची लोक आहे, खूप जण मुंबई, ऍक्च्युली नागपूर, परगावी कसं करायचं? लोकांसाठी पप्पा कायम अवेलेबल असतात. पण माझं त्यांना म्हणणं आहे की सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ह्या वेळेतच येऊन पप्पांना भेटावं. त्यांचं वय बघता त्यांना आरामाची गरज आहे. तर त्यामुळे सर्व बाहेरच्या भाविकांना माझं नम्र निवेदन आहे की त्यांनी सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेतच येऊन भेटावं. मी काय करतो की मी तुमचा नंबर देतो, राईट. म्हणजे ज्यांना पण यायचं असेल इकडे ते तुमच्याकडनं या गोष्टी कोऑर्डिनेट करतील. नक्की. शंकर बाबांच्या आदेशाने व पप्पांच्या माध्यमातून
आपण अनेक टूर्स आयोजित करत असतो. यामध्ये पप्पांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं. आजपर्यंतचा अनुभव बघता अनेक भक्तांना आध्यात्मिक अनुभव या यात्रेमध्ये खूप आलेले आहेत आणि आत्तापर्यंतच्या एकाही यात्रेमध्ये एकही यात्रिक आजारी पडलाय किंवा काही त्रास झालाय असं कधीही झालेलं नाहीये. हे फक्त शंकर महाराजांचा आशीर्वाद आणि पप्पांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य होऊ शकतं. जयशंकर. आपल्या जयशंकर प्रतिष्ठानतर्फे शंकर महाराज सातवाडी मठामध्ये आपण अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यात वर्षातनं आपण साधारण 17 उत्सव साजरा करतो. दर महिन्याला अष्टमीचा उत्सव साजरा होतो आणि त्यानंतर महाराजांचं प्रकट दिन असतं, महाराजांची पुण्यतिथी असते, शिवरात्रीचा उत्सव असतो, गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो, दत्त जयंतीचा उत्सव. ह्याच उत्सव आपण शंकर महाराज सातवाडी मठामध्ये साजरा करत असतो दरवर्षी. तसेच शंकर महाराज मठातील ही जी सेवा आहे ही सर्व साधकांसाठी खुले आहे. त्याचे काही बंधन नाही आहे व त्याला काही शुल्कसुद्धा आकारले जात नाही. पण ज्या साधकाला आपल्याला सेवा करायची असेल त्यांनी पप्पांकडे पूर्व नियोजन करून आपले नाव नोंदवणे बंधनकारक आहे, जेणेकरून सर्व साधकांना सेवेचे लाभ घेता येईल. जयशंकर. नमस्कार, मी प्रशांत सुरसे. माझा जन्मच ह्या परिसरामध्ये झालेला आहे आणि मी पप्पाजींचे चिरंजीव श्रीपाद महाराज यांच्याबरोबर कॉलेजमध्ये शाळेमध्ये असल्यापासून मी या ठिकाणी येतो. खरं तर मला शंकर महाराजांची ओढ ही पप्पाजींनी लावली. मी शाळेमध्ये असताना शाळा सुटल्यानंतर पप्पाजी आम्हाला शंकर महाराज मठात घेऊन जात दर गुरुवारचे आणि त्या ठिकाणी आम्हाला आरती करायला सांगत, कधी कधी पारायण करायला सांगत. एक भक्तिभाव त्यामुळं लहानपणापासूनच महाराजांकडे एक ओढ निर्माण झाली. आणि नंतरच्या काळामध्ये पप्पाजींनी आपल्याला स्वतःला महाराजांचा एक अनुभवती आल्यानंतर त्यांनी पूर्णपणे स्वतःला त्याच्यामध्ये वाहून घेतलं. म्हणजे मला असं आठवतं की मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा पप्पाजी आम्हाला आवर्जून फोन करायचे आणि सांगायचे की उद्या गुरुवारी आपल्याला जायचं, आठवण करून द्यायची. आणि प्रचंड यामुळं एक गोष्ट घडली की मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला. आणि जेव्हा बोलतो आपण एखाद्या व्यक्तीचं काम करतो, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, त्यावेळेला स्वतःचा एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि प्रचंड अशी ऊर्जा तयार होती काम करण्यासाठी की थकत नाही. आणि ज्यावेळेस पप्पांकडे येतो, काही गोष्टींवरती बोलतो, हितगुज करतो की पप्पा असं आपल्याला झालंय, समाज अशा पद्धतीने चाललाय, तरुण व्यसनाधीन होत आहेत, अशा पद्धतीचं चालू आहे. त्या वेळेला पप्पांकडून अनेक वेळेला मार्गदर्शन मिळतं की कसं गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे, असं गोष्टी ह्या माध्यमातून घडत असतात. धार्मिकता ही बाळगली जाते, परंतु त्याबरोबर सामाजिकता पण पप्पाजींनी आमच्या ह्याच्यामध्ये आम्हाला ती शिकवली की धार्मिक काम करतो त्याप्रमाणे आपल्याला समाजासाठी सुद्धा काहीतरी आपण देणं आहोत, त्या दृष्टिकोनात सुद्धा आपण काम केलं पाहिजे. हे पप्पाजी सांगत असं विविध उपक्रम आम्ही राबवत आहोत. आताच मागे पप्पाजींनी एक लोणी परिसरामध्ये फार मोठा भक्तांचा शिबिर घेतलं होतं, रक्तदान शिबिर घेतलं होतं. अनेक उपक्रम आम्ही या माध्यमातून राबवत असतो. पप्पाजींच्या कृपेमुळं आणि शंकर महाराजांच्या आशीर्वादामुळं निश्चितपणे भविष्यामध्ये समाजासाठी अजून जेवढी सेवा करता येईल तेवढी करू, एवढंच मी सांगू इच्छितो. पप्पाजी. असा हा प्रशांतचे वडील, त्यांना आम्ही पहिलं, त्याची माझी ओळख माझ्या मुलाचा जरी मित्र आहे, त्याचे वडील आणि मी आम्ही गाणगापूरला दर पौर्णिमेला जात असो. बऱ्याच पौर्णिमेला, अनेक पौर्णिमेला प्रशांतचे वडील माझ्याबरोबर आले. आज अतिशय आनंद वाटतो की प्रशांत हा राष्ट्रीय प्रदेश कार्यकारिणीवरचा सदस्य झालेला असताना सुद्धा तो माझ्या कार्यक्रमाला इथे अनेक वर्षापासून प्रत्येक अष्टमीला स्वतःहून हजर राहतो. अतिशय म्हणजे एक महाराजांची त्यांनी जाणीव आज ताब्यात ठेवली. मोठ्या पदावर गेल्यावर साधारण लोक देवधर्म, आध्यात्मिक विसरून जातात. पण प्रशांतच्या बाबतीत हे अनुभवायला मिळालं की आजही तो एवढा प्रदेश सरचिटणीस असूनसुद्धा दर महिन्याला अष्टमीला न चुकता येतो, आरती करतो आणि एक आरती करून तो थांबतो. ह्याचंच विशेष आहे की ही आध्यात्मिक प्रवृत्ती प्रत्येक माणसाने बाळगली पाहिजे. तुम्ही किती उच्च पदावर गेलात त्यापेक्षा तुम्ही किती आध्यात्मिक राहिलात, तुम्ही किती टिकवलं याचं, आणि मला अभिमान वाटतो. त्याला लहानपणापासून मी ओढ लावली आणि त्यांनी ती आज टिकवून ठेवली. आज 30 वर्ष टिकवून ठेवली, हे फार महत्त्वाचं आहे.
आणि अशी प्रत्येक भक्ताने शंकर महाराजांची ओढ जर लागली आणि ती जर जपून ठेवली तर निश्चितच तो माणूस, प्रत्येक व्यक्ती ही सर्व मार्गाने यशस्वी होते. नाही, पप्पाजींनी मला एक आठवण आत्ता करून दिली, मी विसरून गेलो होतो की माझे वडील पोस्टामध्ये कामाला होते आणि पप्पाजींची आणि त्यांची मैत्री. पूर्वी हा भाग विकसित नव्हता, लोकसंख्या कमी होती, घरं कमी होती. तर पप्पाजींनी आमच्या वडिलांना गाणगापूरला घेऊन जायचे. दर गुरुवारी, दर पौर्णिमेला घेऊन जायचे. आमचे वडील पूर्वी आहे ना देव वगैरे असं जास्त कधीतरी धार्मिक नव्हते, परंतु पप्पाजींनी त्यांना गाणगापूरला नेल्यानंतर त्यांचे प्रचंड बदल झाला आणि ते श्री दत्तगुरू महाराजांची पूजा अर्चा कायम करायचे. आणि त्यांच्यामुळं सुद्धा आमच्यामध्ये फार मोठा बदल झाला की कसं असं घरातली एखादी व्यक्ती जसं अनुकरण करते, जसं वागते, तसंच मुलं वागत जातात. तसंच आमच्या वडिलांमुळे काय झालं की त्यामुळे मग आम्ही सुद्धा श्री गुरुदेव दत्तांच्या गाणगापूरला जाणं, अक्कलकोट स्वामीला जाणं आणि विशेषतः पप्पाजींमुळं कायम दर अष्टमीला या ठिकाणी येणं. कधी वेळ मिळाला की इथून चाललो असलो तरी पप्पाजींचा आशीर्वाद घेणं, शंकर महाराजांचा आशीर्वाद घेणं हे एक आता अंगवळणी झालेले. पण ते आठवण मला करून द्यायची राहिली. पण त्या आमच्या वडिलांना जेव्हा गाणगापूरला घेऊन गेले तर प्रचंड बदल आमच्या वडिलांमध्ये आम्हाला त्यानंतर निश्चितपणाने जाणवलं पप्पाजी. मी ते तुम्हाला सांगायचं तर तुम्ही आठवण काढली म्हणून मी एक आवर्जून सांगू इच्छितो. जय शंकर. श्री पप्पाजी पुराणिक म्हणजे आमच्या सगळ्यांचे पप्पाच आहेत. त्यांची माया सगळ्यांवर सारखीच आहे आणि मला याचा अनुभव आला जेव्हा मी पहिल्यांदा पप्पांना भेटायला आले होते तेव्हा माझे अश्रू अनावर झाले. अचानक मी त्यांना पहिल्यांदाच भेटत होते तरीही इतका मायेचा मला ऊब जाणवली त्यांच्या वागण्यात आणि त्यांच्या आशीर्वादात की आणि त्यांच्या सौभाग्यवती माई त्याही खरोखर नावाप्रमाणे सगळ्यांवर माया करायच्या. आम्हाला त्यांचा सहवास लाभला आहे आणि तो खूप सुखावह होता. आणि पप्पा माझ्याकडे एकदा विनंती केल्यानंतर जेवायला आले होते आणि ते जेवण करत असताना पुरणपोळी खात असताना साक्षात शंकर महाराज जेवतायत असा मला भास झाला. अगदी शंकर महाराजांच्या सारखे ते बसले होते घरात. आणि त्यानंतर मी जेव्हा एकदा पप्पांना फोन केला त्यानंतर असं आश्वस्त करायचे ते प्रत्येक वेळी कधीही अडचण आली आणि पप्पांना फोन केला की आपलं काम व्हायचं याच्यापेक्षा जास्त त्यांच्या श्रद्धा असली तर तो बरोबर ते पूर्ण करूनच घेतात आपल्याकडनं. आणि पप्पांनी एकदा मला स्वप्नात दर्शन दिलेलं आहे. मी पप्पांच्या पाया पडत होते आणि मला गुरुदेव दत्त दिसले त्यांच्या पाया पडत असताना. हा खूप छान अनुभव होता. त्यानंतर कधीही पप्पांना येऊन भेटलं की ते अगदी मायेने आपल्याला लेकीसारखं जवळ घेतात. त्यांच्यासोबत याला गेलो होतो आपण कुंभमेळ्याला गेलो होतो. तोही अनुभव खूप छान होता. अगदी त्यांच्यासोबत आम्ही 16 किलोमीटर चाललो तरीही थकवा अजिबात जाणवला नाही. पप्पा याही वयात तेवढं आमच्यासोबत चालले आणि खूप छान अनुभव होता त्यांच्यासोबत. आणि शंकर महाराजांसोबत जी यात्रा घडून आली ती खूप सुंदर होती. आणि पप्पांनी याही पुढे आपलं स्वास्थ्य जपावं आणि स्वतःची काळजी घ्यावी. सगळे भक्त लोक आहेतच पण पप्पांची आम्हाला सगळ्यांना खूप खूप गरज आहे. जय शंकर. ताई एक सांगा, तुम्ही पप्पाजींना भेटलात, तुम्हाला त्यांचं सान्निध्य लाभलं, आता तुम्हाला तुमच्यामध्ये काय बदल जाणवला ते सांगा. माझ्यामध्ये बदल म्हणजे मानवी वृत्तीत लवकर बदल होत नाही पण अशा सद्गुरूला भेटल्यामुळे चांगले विचार मनात येणं, सत्संगाची भावना येणं, त्यानंतर इथे येऊन भजन करण्याचा जो नवीन उपक्रम मी सुरू केला आहे इथलं ऐकून मला भजन करण्याची प्रवृत्ती तयार झाली. घरीही मी भजन करते गुरुवारी. आणि पप्पाजींकडे इथं दुर्गाष्टमीला दरवेळेस येऊन खरोखरच असं वाटतं की इथं सत्संग झालाय आणि इथे 4 लोकांमध्ये येऊन आपण छोटी मोठी जी पण सेवा केली ती खरंच भगवंतापर्यंत पोहोचते असं मला वाटतं. ताई मला सांगा, रागावरती ताबा आहे का? रागावरती ताबा नाही आहे कारण का लहान मुलं आहेत घरी तर तो रागवणं तर आहेच आहे. पण त्याच्यानंतर देवाकडे जाऊन सॉरी म्हणण्याची ही नवीन प्रवृत्ती सुरू झाली आहे पप्पांना भेटल्यापासून. थँक्यू ताई, थँक्यू व्हेरी मच. पप्पाजी, आता कित्येक जण आहेत की त्यांना इकडे हडपसरला तुमच्याकडे येणं शक्य नाही, मुंबईला आहेत, नागपूरला आहेत, तर त्यांच्यासाठी शंकर महाराजांची उपासना त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगा ना. तुम्ही कुठे आहात यापेक्षा तुम्ही कुठेही असा महाराजांची उपासना कशी करायची अतिशय महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न पहिला आपण घेतलेला आहे. की महाराजांची उपासना आज आपण बघितलं तर परदेशात सुद्धा महाराजांचे भक्त आहेत. त्याचे अनेक प्रश्न मला येतात, फोन येतात की बाबा आम्ही उपासना काय करावी.
अतिशय सुंदर म्हणजे की शंकर महाराजांची जी शंकरगीता आहे ती वाचावी, शंकरगीतेची पारायणं करावी. नाहीच झालं ते शंकर भावनी करावी. शंकर भावनी वेळ नसेल ते स्तवन करावं. म्हणजे शंकरगीता, शंकर भावनी, शंकर स्तवन या माध्यमातून तुम्ही सेवा करू शकता. परदेशातल्या आणि ज्या आता हल्लीच्या जगामध्ये इंग्लिश स्कूलमध्ये शिकलेत, मराठी येत नाहीत, मराठी कसं करावं यासाठी आमच्या प्रतिष्ठाच्या मार्फत आम्ही इंग्लिशमध्ये शंकरगीता त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्या शंकर स्तवने आम्ही इंग्लिशमध्ये करून घेतलेलं आहे. ते केवळ त्या आज आपल्याकडे जवळजवळ 32 देशातून लोक शंकरवारांचे भक्त असलेले माझ्या संपर्कात येतात. त्या सर्व देशातल्या जगातल्या लोकांसाठी आम्ही इंग्लिश शंकरगीता आणि शंकरस्तवन उपलब्ध करून दिलेलं आहे. आम्ही ते ऑनलाईन पण ठेवलेलं आहे. ज्याला पाहिजे त्याला आम्ही कोरिअरने पाठवूनच देतो. हे विशेष म्हणजे की आम्ही या शंकरगीतेसाठी कुठल्याही प्रकारचं मूल्य आकारत नाही. आमची एकच भावना आहे की तुम्ही शंकर महाराजांची सेवा करा. ते तुम्ही केली तेच आमचं मूल्य आम्हाला मिळालं. म्हणजे महाराजांना काय अपेक्षित आहे की तुम्ही सेवा करा. महाराज कुठल्या अशा अपेक्षा करत नाहीत. अगदी एक अनुभव म्हणून सांगतो की एकाला मी सांगितलं की शंकर महाराजांचा जप म्हणजे दत्त महाराजांचा किंवा स्वामींचा जर जप केला तो जप किती करावा हे आपण मोजत बसायचं नाही. मोजायचं काम महाराज करतील. तुम्ही फक्त माळा जप करायचं काम करा. त्या बाईंचा अनुभव असा आहे ते नेहमी जप करत राहिली. पण त्यावेळी आम्ही माळीनगरला गेलो आणि गहिनीनाथांच्या दर्शनाला आणि गहिनीनाथाचं दर्शन करत असताना ती बाई जपाला बसली होती. त्यावेळेस तिचा 12,108 जप पूर्ण झाला आणि शंकर महाराजांनी तिला विविध दृष्टांत दिला आणि गहिनीनाथांकडून तिला गुरुमंत्र मिळाला. ही अतिशय दुर्मिळ अशी घटना आम्हाला अनुभवायला मिळालेली की शंकर महाराज मोजायचं काम करतात. आपण मोजायचं काम करायची गरज नाही. आपण फक्त जप करायचं काम करावं, साधना करायची काम करावं, सेवा करायचं करावं. मी सेवेचं जे तुम्ही मूल्यमापन केलं किंवा त्या तुमच्या मूल्यमापनामुळं केलेल्या सेवेचं फळ आपल्याला 100% भेटत नाही. मूल्यमापन त्याने करावं. आम्ही आमची सेवा करतो आहोत त्या सेवेनुसार जे पण घडेल त्या की जे काही फळ द्यायचे ज्या कोणत्या वेळी द्यायचे त्यावेळी ते उपलब्ध करून देतील आणि ते फळ निश्चितच चांगलं मिळतं. हा माझा गेले 40 वर्षातला अनुभव आहे. जय शंकर. पप्पाजी, तुमची आणि शंकर महाराजांची भेट त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. मी अतिशय त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं 1985मध्ये. त्याच्यात असं स्पष्टपणे जाहीर प्रसिद्ध केलेलं आहे की माझं लग्न झाल्यानंतर मला लग्नानंतर मूलच होत नव्हतं. 2-3 वेळा तसं झाल्यावर मला मी बँकेमध्ये नोकरीला होतो. आमच्या कॅशियरने मला एक पुस्तक आणून दिलं. म्हणे साहेब हे गुरुचरित्र घ्या. हे वाचल्यानंतर तुम्हाला तुमचं मूल मरणार नाही याची खात्री मी देतो. त्याच्या विश्वासावर मी गुरुचरित्र पारायण करत राहिलो. 5 पारायण केल्यानंतर साक्षात दत्त महाराजांच्या दृष्टात घेऊन मला मुलगी झाली. ती मुलगी मात्र जिवंत राहिली. म्हणून मी पारायण गुरुचरित्र सतत चालू ठेवलं आणि 11 पारायण झाल्यावर मुलगा झाला. तोही गुरुवारी जन्मला. त्याचं नाव श्रीपाद ठेवलं. त्या गुरुचरित्राचा अनुभव आल्यामुळं मी 21 पारायणं केली होती. 21वं पारायण केलं तेव्हा मला दत्तगुरूंनी साक्षात स्वप्नातून दृष्टांत दिला की धनकोडीला जा, तो शंकर महाराजाला भेट. मी काय म्हटलं की तुम्ही असताना मी कुठल्या माणसाकडे जाऊन भेटणं मला उचित वाटत नाही. तुम्हीच काय ते कुठं ते सांगा, मी तुम्हाला येऊन भेटतो. ते बोलले ते आणि मी काही वेगळं नाही आहे, तू धनकोडीत जा असं मला दृष्टांत दिला. तो दृष्टांत पाहिल्यानंतर मी खूप दिवस 3 महिने गेले की कसं होईल आपल्याला ह्यांना त्याला भेट कशाला पाहिजे. बाबांनी मला दत्तगुरूंनी स्वतःच काही ते दर्शन द्यावं. पण माझे एक भाचे जावई आहेत, ते सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहेत. त्याने मला सांगितलं की तुम्ही म्हणताय तरी तसं नाही आहे. तुम्ही शंकर महाराज आणि दत्तगुरू एकच आहेत. तुम्ही धनकोडीला जाऊन एकदा महाराजांची भेट घ्या. नाही आला अनुभव तर मग सांगा मला. ठीक आहे म्हटलं जाऊ. त्यानंतर आमच्या बँकेमध्ये RK शाह म्हणून होते. ते आणि आम्ही धनकोडीला शाखेला व्हिजिट द्यायसाठी चाललो होतो. ब्रँचला व्हिजिट द्यायला.
त्यावेळेस त्याने मला सांगितलं की 12ची आरतीची वेळ झालेली आहे, आपण आरती करू जाऊ, अतिशय जागृत स्थान आहे. म्हणून त्याने थांबवली. आम्ही मठात गेलो, दर्शन केलं. बाहेर त्या विहिरीच्या तिथं एक वयस्कर ग्रस्त त्या दगडावर बसलेले होते. त्यांनी भेटले. ते मला बोलले, ये तुला, मला माहिती आहे तुला दत्तगुरूंनीच पाठवलं. आश्चर्य वाटेल, मी जेव्हा आरतीच्या तिथं गेलो होतो तर त्याने महाराजांची जी मूर्ती आहे जनकडूमध्ये, तिथं आरतीला जेव्हा गेलो, आम्ही 7-8 लोक होतो. घंटा वाजवायचं काम मी करत होतो आणि पानसे काका वडे होते, आरती करत होते. आरती करत असताना मला ते दिसलं की असं की बागांच्या जागेवर दत्त महाराजांचीच मूर्ती आहे आणि ती नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची मूर्ती तिथं आहे आणि त्याचीच आरती चालू आहे असं दृश्य दिसलं. बाहेर आलं तो बाहेर शंकर महाराज बसलेले होते. मग शंकर महाराजांनी मला सांगितलं की दर गुरुवारी येत जा दुपारचं. म्हणलं नाही, दुपारी वेळ मिळणं अवघड आहे, मी संध्याकाळी येत जाईन. मग त्याने सांगितलं दर गुरुवारी 6:30ला येत जा मग. म्हणून मी दर गुरुवारी 6:30ला जायचं चालू केलं. साधारण 11 गुरुवार मी सतत नियमितपणे गेलो होतो 6:30ला. पण पुढे सवयच लागली की दर गुरुवारी 6:30च्या आरतीला जायचं. अशी पहिली भेट झाली. तिथून जे दृष्टांत होत गेले ते महाराज स्वतः हे येऊन सांगायचे. आणि मग आता इतका अनुभव आहे की आत्ता 4 महिन्यापूर्वी असंच अष्टमीच्या दिवशी रात्री 3 वाजता मागचं दार वाजवलं, सांगितलं मी आलो, तू दार उघड. दार उघडून आत आले. तो फोटो काढला आहे. आजही तो फोटो माझ्याकडे उपलब्ध आहे. 4 महिन्यापूर्वीचाच फोटो आहे. पण बाबा आले, माझ्याशी भेट. अगदी बसून त्याने पान मागितलं, वेड्याचं पान घेतलं. रात्री 3 वाजताची गोष्ट. ते असं बाबा आजही दृष्टांत देतात. फक्त त्याची सेवा नियमितपणे केल्या गेली पाहिजे. जयशंकर. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.